उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग दुर्घटनेस्थळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांची तात्काळ भेट, दक्षता व खबरदारीबाबत आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद। दुपारपर्यंत नामदार आबिटकर डफरीनमध्ये पोहोचणार। उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा वहिनी पवार यांनी जाणून घेतला घटनाक्रम। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU मध्ये सोमवारी पहाटेच्या 4च्या सुमारास आग लागून 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी तत्काळ डफरीन हॉस्पिटलमध्ये पोहोचून परिस्थिती जाणून घेतली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डफरीन प्रशासनासोबत चर्चा करण्यात आल्यानंतर NICU मध्ये असलेल्या अन्य नवजात बालकांना नजीकच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात आलाय। दरम्यान आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी डफरीनच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाची पाहणी करीत वस्तुस्थितीचा आढावा घेतला। डॉक्टरांकडून सांगण्यात आलं की जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला। त्यानंतर आग लागली, ती झपाट्याने पसरली। या ठिकाणी एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहे। या 3 कक्षांमध्ये एकूण प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे। त्यापैकी एका कक्षाला आग लागली। या कक्षामध्ये एकूण 12 बालके होती, त्यातील 3 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाशजी आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधित त्यांना घटनेसंदर्भात अवगत केलं। अवघ्या वर्षभरापूर्वी नवीन इमारतीमध्ये हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला। मात्र रुग्णालयामध्ये आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याबाबत त्यांनी मंत्री महोदयांना अवगत केलं। यावर आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आपण स्वतः दुपारपर्यंत अमरावती येथे पोहोचणार असून डफरीन रुग्णालयाला भेट देऊन घटनेची प्रत्यक्ष माहिती जाणून घेणार असल्याचं सांगितलं। मंत्री नामदार प्रकाश आबिटकर 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंत डफरीन रुग्णालयामध्ये पोहोचणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली। उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा वहिनी पवार यांनी सुद्धा जाणून घेतला घटनाक्रम। दरम्यान आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला व त्यांना डफरीन रुग्णालयातील आगजनीच्या घटनेची माहिती दिली। 3 नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला असून परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा वहिनी पवार यांनी संवाद साधताना सांगितलं की नवजात बालकांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्यामुळे खास करून या संदर्भात सर्व दक्षता व खबरदारी घेण्यात यावी। आपत्ती व्यवस्था व बचाव यंत्रणा सज्ज करून अन्य नवजात बालक व महिला रुग्णांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात यावी। अमरावती शहरातील डफरीन, इरविन व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अग्निशमन व्यवस्था कार्यान्वित करण्यात यावी अशा सूचना नामदार सुनेत्रा वहिनी पवार यांनी आरोग्यमंत्री व आरोग्य सचिवांना दिल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर आज दुपारपर्यंत आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर हे आरोग्य यंत्रणेसह या 3ही रुग्णालयांना भेट देणार असल्याची माहिती आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी दिली। त्याच्यामध्ये हे बाहेरगावचे जे मुलं असतात त्यांना आपण ICU दिलं। त्याच्यामध्ये सकाळी 4 वाजता व्हेंटिलेटर त्यातून 3 मुलं दगावले। हो, व्हेंटिलेटर फुटल्यामुळे 3 मुलं दगावली गेली आणि तिथे 9 होते, त्यातले 6 आपण बाहेर काढले आणि बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। फार मोठी घटना घडली सकाळी 4 वाजता। बाकीचे 6 मुलं ते व्यवस्थित आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुपरमध्ये ॲडमिट केले आणि त्याच्या बाजूचं पण व्हेंटिलेटर होतं, तिथं सुद्धा 37 मुलं होते, त्यातून सुद्धा आपण बाहेर आता ट्रान्सफर केलं। त्याच्यामध्ये
ठिकाणी येणारे सगळे पेशंटही घरी असतात, घरी कुटुंबातले असतात. काही 800 ग्रॅमचे आहे ते डोळे असे फार कमी याचे आपण मुलं असतात. तर हे बाहेर जाऊन आणलेले जे 9 मुलं होते तिथे आपण ॲडमिट केलं. त्याच्यामध्ये 3 मुलं दगावले. पहिल्या तिथे व्हेंटिलेटर घेतला. त्या ठिकाणी 4-5 दिवसाचं त्या ठिकाणी छोटं बाळ होतं म्हणून ते व्हेंटिलेटर त्याच्या आजूबाजूचे 3 मुलं त्या ठिकाणी दगावले गेले. पण बाकीचे जे मुलं होते त्यांना आपण बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपण ॲडमिट केलेले आणि त्याचा संपूर्ण खर्च हा शासनाने प्रायव्हेट मेडिकल केले असल्यामुळे त्यांना आपण आपल्या प्रायव्हेट या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल चालू करणार. परंतु या ठिकाणी दुर्दैवाने इलेक्ट्रिकचा ऑडिट झालेलं आहे, इलेक्ट्रिकचं फायरचं ऑडिट झालेलं आहे, व्यवस्थित चालू होतं. परंतु इलेक्ट्रिकची घटना असल्यामुळे आता याच्यावर काही बोलता येत नाही. याची चौकशी करून आपण कशामुळे घटना घडली याच्या गोष्टीची चौकशी केली जाईल. शासनाकडे काही दगावलेल्या बालकांच्या पालकांना काही आर्थिक मदत नाही असं काही होणार नाही. जे आहे ते रिअल आहे आणि समोर झालेलं आहे ते दिसतंय आपल्याला. त्याच्यामुळे याची चौकशी केल्यानंतर महिलांचं हॉस्पिटल याची मीटिंग पुढच्या आठवड्यात लांबलेलीच होती. परंतु त्या ठिकाणी हे सगळं विचारत असताना इथलं सगळं व्यवस्थित आणि ओके होतं. त्या सुद्धा सिस्टम टेस्ट करूनच सगळं आपण ओके फाईन.